आता तुमच्याबरोबर. चला चला चला. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सातारा जवळीचे कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमचा दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कृपाछत्रछायेखाली भारतीय जनता पार्टीच्या कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि कुसुंबी पंचायत समिती गण आणि आंबेघर पंचायत समितीच्या गणामध्ये आज आम्ही सर्व आमच्या जाऊन म्हणजे कुसुंबी गटातील सगळ्या माता भगिनी, सगळे ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांच्या पाठबळावर आज अर्ज दाखल केलेला आहे. निवडणुका ज्या दिवसापासून लागल्या त्या दिवसापासून अतिशय उत्कंठावर्धक वातावरण हे या संपूर्ण मतदारसंघामध्ये होतं. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये सुद्धा कुसुंबी गटातून 1,500चं लीड हे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले त्या महाराज साहेबांना मिळालं. गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभा निवडणूक झाली. त्याच्यामध्ये 11,678 असं विक्रमी मतदान हे आमच्या कुसुंबी गटानं दिलं. आता सगळ्या कुसुंबी गटातले सगळे आमचे सगळे नागरिक हे परत एकदा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. आज अतिशय विराट शक्ती प्रदर्शन करत आदरणीय महाराज साहेबांवर प्रेम करणारी सगळी एकवटून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आम्ही विकासाच्या जोरावर आदरणीय महाराज साहेबांचा जो जनसंपर्क आहे, प्रत्येक वाडी वस्तीवर केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेल्याच्या जोरावर आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी आमचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. आमचं गोंडारवाडी धरण असेल, भोग असलेला आपला पाचगणी कुडाळ, अगदी तो बामणोली मार्गे कोकणात जाणारा रस्ता असेल, आता ह्याच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत. अतिशय दर्जेदार कामं आणि चांगल्या प्रकारचा विकास आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. आणि जी विकास कामं ज्या वाडी वस्तीवर महाराज साहेबांनी पोहोचवली त्यांच्या जीवावर आम्ही सगळी मंडळी या निवडणुकीला सामोरे जातोय. सगळेच आमचे मुंबईकर मंडळी आज प्रचंड संख्येने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. माझ्या माता भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्या सुद्धा अतिशय विक्रमी या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या. आमचे सगळेच सहकारी म्हणजे अगदी ज्येष्ठ सहकारी असतील, तरुण सहकारी असतील, महिला मंडळ त्यांनी निवडणूक खऱ्या अर्थानं हातात घेतलेली आहे. आणि परत एकदा येत्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेते मंडळींचं जसं देशामध्ये, राज्यामध्ये, आता नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकेमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीनं अतिशय दैदिप्यमान यश मिळवलं, तसंच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 3 जावळी तालुक्यातल्या जिल्हा परिषदा आणि 6 पंचायत समित्या अतिशय विक्रमी मतदारांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सगळी मंडळी सज्ज. बोंडारवाडी धरणाच्या बाबत तुमची काय भूमिका आहे? आता बोंडारवाडी धरणाच्या संदर्भात थोड्या गावांचा विरोध होता. त्याला सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी आता समन्वय करून तोडगा काढलेला आहे. त्याच्यामध्ये त्या ग्रामस्थांची बोलणी करून आमच्या धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून ज्या मोकाशी साहेबांनी आदरणीय त्या धरणासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आमच्या या विभागाचं स्वप्न असणाऱ्या बोंडारवाडी धरणासाठी थोडं मागं पुढं सरून पहिली रेषा इथल्या ग्रामस्थांना मान्य नाही, दुसरी रेषा आमच्या कृती समितीला मान्य आहे, परंतु त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न आमचा आहे. येत्या मला वाटते अल्पावधीमध्येच महाराज साहेबांच्या माध्यमातून आणि आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मला वाटते मान्यतेने या धरणाचं काम निश्चितपणे सुरू आहे. कुसुंबी तीर्थक्षेत्राचा दर्जा अजूनही वर्गात आहे. त्याचबरोबर कोंबळे स्मारक त्याच्यावर आहे किंवा अजून सुरुवात नाहीये. त्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या नंतर तुमची भूमिका राहील. आता क वर्गामध्ये मागच्या वर्षीच कुसुंबी तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळाला होता. आता नागपूरला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये ब वर्गाची फाईल मंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी खूप कष्ट केले. त्या ब वर्गाच्या माध्यमातून तिथं निश्चितपणानं ते ब वर्ग दर्जा मिळाल्यावर आमच्या कुसुंबीचा किंवा आपल्या काळेश्वरी देवस्थानचा हा निश्चितपणानं कायापालट होणार आहे. आदरणीय शहीद तुकारामजी ओंबळे यांचा स्मारकाला आता 12.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याचं भूमिपूजन झालं नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जागेची लेवलिंग करणं या गोष्टीच्या कामाला आता शुभारंभ झालेला आहे. राहिलेलं जे त्यांचा पुढच्या टप्प्यातला निधी हा सुद्धा महाराज साहेबांच्या माध्यमातून आता मंजूर होईल. नाराजांना कसं शांत करणार नाही, मगाशी आदरणीय महाराज साहेबांनी सांगितलं की सत्ता निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची येणार आहे. आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी प्रचंड प्रमाणात अतिशय म्हणजे अगदी प्रफुल्लित आहेत आणि वातावरण एवढं चांगलं आहे. मला वाटतं जवळजवळ 21 उमेदवारांनी आमच्या गटामध्ये उमेदवारी अर्जाची मागणी केली होती.
निश्चितपणानं आदरणीय महाराज साहेबांचा शब्द हा आमच्या कुटुंबी गटामध्ये प्रमाण असतो. महाराज साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळे बंडखोर त्यांना म्हणता येणार नाही, आमची सगळी मंडळी थोडीशी नाराज झाली आहे, त्यांना निश्चितपणानं महाराज साहेबांच्या माध्यमातून शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, ते शांत बनवणार. साहेबांनी सांगितलं तसंच आपल्या सर्वांचे लाडके बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं होत आहेत सर. आंजणे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं होतात आणि सर्व महिला आज सर्व महिला आपल्याला दिसल्या असतील, सर्व महिलांनी माझ्याबरोबर आहेत आणि प्रत्येक गावामध्ये विकास कामं करत असतानाच रांजणे साहेबांचंही तेवढंच मोलाचं योगदान आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच आता राहिलेले 15 दिवस आम्ही प्रत्येक गाव पिंजून काढू आणि सर्वाधिक मतात त्यांनी सर्वजण निवडणार. धन्यवाद. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. महाराज साहेबांच्या सूचनेप्रमाणे बऱ्याचशा आमच्या तालुक्यातल्या 3 जिल्हा परिषदेच्या आणि 6 पंचायत समिती गणाचे अर्ज दाखल झालेले आहेत. तालुक्यात अतिशय चैतन्याचं वातावरण आहे. महाराज साहेबांच्या विकासाबरोबर बऱ्यापैकी सगळी महिला मंडळ, सगळे आमचे ज्येष्ठ मंडळ आणि सगळे तरुण सहकारी आहेत. आज आम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी जिल्हा परिषदेचा भारतीय जनता पार्टीचे सगळे फॉर्म दाखल केले. येत्या 12-13 दिवसामध्ये गाव, घर आणि वाडी वस्ती पिंजून काढून भारतीय जनता पार्टीच्या विराट अशा विजयासाठी आम्ही सगळी मंडळी सज्ज आहोत. खऱ्या अर्थानं आतापर्यंत बाता मारणारी सगळी मंडळी होती, पण जे करून दाखवलं हे जे महाराज साहेबांचं ब्रीदवाक्य आहे याप्रमाणे जावली तालुक्यामध्ये त्यांचा विकास हा चौफेर सगळ्यांना दिसतोय. कोणी किती जरी वल्गना केल्या, किती विरोधक जरी एकवटले तरी महाराज साहेबांच्या या शक्तीच्या पुढं निश्चितपणानं ते अगदी नतमस्तक होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल असं या निमित्तानं मी सांगतो. गोपनीय असं नाही, बघा शेवटी कसं आहे, इच्छुक अनेक असतात लोक, इकडं पण तसे आत्ता पण तेच होतं. शेवटी तुम्हाला सगळ्या मतदारसंघाचा विचार करून सगळ्यांचे थोडे थोडे विचार घेऊन काहीतरी निर्णयाला यायला लागतं. त्यानंतर समोरचे पण उमेदवार कुठं जातात विरोधकांचे ह्याचा पण अंदाज घेऊन आपल्याला काही निर्णय करायला लागतात. आपल्याला पण माहिती आहे किंवा सगळ्यांना इथं आज सगळी राजकारणात आहे की थोडंफार मोठी गावं जी मतदानाला असतात त्यांचं थोडं त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गटामध्ये, गणामध्ये थोडं वर्चस्व असतं. आता त्यांचं गाव मोठं असले की मतदान संख्या जास्त असली की थोडं वर्चस्व राहतं. आता ह्या सगळ्याच आहे. काही ठिकाणी आता जिल्ह्यात पण काही ठिकाणी असं झालं की ओपन होते पण तिथं ओबीसी दिले. आता तिथं थोडी ओबीसी समाजाची संख्या तिथं असणारं मतदान, मग ओपनमध्ये पण ओबीसींना दिलं, म्हणजे खंडाळ्यात 1-2 ठिकाणी तसं. या याच्यामुळे निर्णय घ्यायला शेवटी वेळ लागतो आणि शेवटी विचार करून शेवटी आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे. काही गडबडीत आपलं काहीतरी वाटलं म्हणून नाव जाहीर करून टाकलं आणि मग नंतर हे झालं असं नाही करतात. त्यामुळे शेवटी ह्या गोष्टी होतात आणि त्याप्रमाणे आपण आज निर्णय केले आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या याच्यावर आम्ही सगळे आमचे उमेदवार लढवतोय आणि आम्हाला खात्री आहे की पक्षाची जी संघटना गावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत पोचली आहे. पक्षाचं जे काम पोचलं आहे, आज राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीसांचं जे आहे त्या नेतृत्वाच्या माध्यमातून जो विकास या जावळी तालुक्याचा होतोय तो लोकांनी बघितला आहे, आज दिसतोय. आज आपला तुझा खर्ची ते सोनगाव रस्त्याची आपण खर्ची नाही आपलं डेअरीपासून ते सोनगाव रस्ता बघा व्हाईट टॉपिंगचा. आता जे काम आपल्या पाचवड, कुडाळ, मेढा रस्त्याचं सुरू आहे, पुढं जे कुसुंबी मार्गे पुढे जाणार आहे, एवढी मोठी कामं होतात. पुढची पण आता कामं अनेक आपली ती प्रस्तावित होते. शेवटी विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागायला लोकांपुढे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला मागं जशी जावळीच्या मतदार बंधू भगिनींनी साथ दिली तशीच साथ आम्हाला यावेळेला भारतीय जनता पार्टीला मिळेल. तालुक्यामध्ये नाही, नाराज मंडळींचं एक आहे किंवा इच्छुक बरेच होते. भाजपकडं आमच्याकडे उमेदवार आहे. शेवटी इच्छा व्यक्त करणं, उमेदवारी मागणं ह्यात अजिबात काही गरज नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे, त्यांनी तो वापरला पाहिजे, केला पाहिजे. ह्याच्यातनं शेवटी अधिकृत उमेदवार एकच आपल्याला ठरवता येतो. तेव्हा साहजिक आहे काही उमेदवार जे ते नाराज होतील त्यांची आम्ही समजूत काढू. शेवटी ते आमचेच आहेत, आमच्याबरोबरच होते आणि आज सुद्धा आहेत. त्यामुळे नक्की आम्ही त्यांची समजूत काढू आणि
पक्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा या आपल्या प्रवाहामध्ये त्यांना परत आपण सामावू. भाजप विरोधात तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकवट आहेत असा एक सूर दिसतोय. नाही, आता कसं आहे माहिती का, तुम्ही एक लक्षात घ्या, कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा ज्या त्या पक्षाचा विषय. आमची शेवटी काय जे काही एकवट आहेत त्यांची म्हणजे थोडक्यात त्यांची ताकद मर्यादित आहे. जे पक्ष बाकीचे आहेत त्यांची ताकद मर्यादित आहे आणि आज त्यामुळं भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ह्यांना ताकद एकवटून आमच्या विरोधात लढण्याशिवाय पर्याय नाही हेच चित्र आहे. म्हणजे त्यांची ताकद नाहीच आहे हे सिद्ध होतं याच्यात असं आहे. त्यामुळं आता शेवटी कोणी एकत्र यायचं काय करायचं माहिती त्यांचा निर्णय, आपण काय. पण आमचं इलेक्शन जे आहे हे विकास कामांवर आहे, या जावळी तालुक्याच्या विकासावर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढतो. थँक्यू.